ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ಸುರಗುರುಂ ಜಗದೇಕನಾಥಂ ಭಕ್ತಪ್ರಿಯಂ ಸಕಲಲೋಕ ನಮಸ್ಕೃತಂ ಚ ತ್ರೈಗುಣ್ಯವರ್ಜಿತಮಜಂ ವಿಭುಂ ಆದ್ಯಮೀಶಂ ವಂದೇ ಭವಗ್ನಂ ಅಮರಾಸುರ ಸಿದ್ಧವಂದ್ಯಂ. ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವೇತಿ ಯೋ ಸ್ಮರೇತ್ ತಸ್ಯ ನಿಸ್ಸರತೆ ವಾಣಿ ಜಹ್ನುಕನ್ಯಾ ಪ್ರವಾಹವತ್. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತೀಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಂ ಉದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣು ರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಬುದ್ಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಂ ಅರುಗತಾ ಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಆಪಾದಮೌಳಿಪರ್ಯಂತಂ ಗುರುಣಾಂ ಆಕೃತಿಂ ಸ್ಮರೇತ್ ತೇನ ವಿಘ್ನಾಃ ಪ್ರಣಶ್ಯಂತಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಚ ಮನೋರಥಾಃ. ಸರ್ವ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಮಧ್ವ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಃ ಕರ್ತಾ ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಃ ಕರ್ತಾ. ಯಕ್ಷಾನ ನಿಮ್ಗಿಲ್ಲೆಲ್ಲ ಕೋ ಮೋದತೆ ಕಿಂ ಆಶ್ಚರ್ಯಂ ಕಾಪಂತಹ ವಾರ್ತಿಕ ಮಮೇ ದಾಂಶ್ಚತುರ್ಹ ಪ್ರಶ್ನಾನ್ ಕಥಯಿತ್ವಾ ಜಲಂ पिब. कोण आनंदानसता जगत्तांतो आश्चर्य कसने उचक जललो वाट योग्य जावनशल वाटकंची आणि चलतरसचे समाचार कसने या प्रश्नेक उत्तर दी मागीर उदापी म्हण वा सांगता. आनंदार कोण आसता म्हण म्हळ्यार संची मुहूर्त दिसा दुखून संची मुहूर्त म्हळ्यार सादारण सायं संध्या वंदनांनी जातरी कळ्ळें. कोण तागेल घरांतू तोचे रांदप करून जेवतकी कोणाक साल नाकी साल म्हळ्यार उशीण नाकी आनी कोण सगळो दीस बोव नाकी तो मात्र भारी सुखी म्हूण म्हणलें. मागीर किम आश्चर्यम आश्चर्य कसलें म्हळ्यार पळय जीव प्रति दीस सुತ್ತಮುತ್ತ आमी पळयता आज अंग मरण जालें पायतय मरण जालें अनेक दिस अनेक मरण जालें अशें प्रति दीस यमालयाक जीव बतर आसता ते पळोवनूय बरलेले जेन्ना आमी स्थिराची आमी हांगा आसचे आमकां कसलेय जायना आमी तें संपादन करका आमी हें संपादन करका बायल चेडो आचंद करून पळोवका सकडी म्हूण आज मरण पळयताची जाल्यार पायत आनी तशी जीवन करताची. आज मरण पळोवन आनी आमी आनी पुणी मरणा लागीं केदना मरण जाता कशें जाता म्हूण सांगूं जायना. ते भितर देव दिलेलो देवान देह दिलेलो कसल्याक ताजे उद्देश आमी स्वल्पपुणी साधन करका म्हूण लेखनान अशी आज मरण पळोवन एक चूर वैराग गेलो वापस पाय येता प्रकार जीवन ದುಡ್ಡು ಸಂಪಾದನ ಬಾಯಿಲ ಚರಡುವ ಸುಖ ಬೊಕ್ಚೆ ಪ್ರವಾಸ ವಚ್ಚೆ ಅಂತೂ ಭಿತರ ನೀರುತ್ತ ಜಾವನಸ್ತಾच पळय नमे कसं जलरी बायल चरडुवा म्हूण सगळो दीस ममकार दाखयतले की मरणानंतर तांणी म्हाका कोणकी म्हूण म्हळेलें विचारना. तेंची बाम्मण आनी तांणी म्हणून प्रिती दाखोवचे बायलेकय एकच वेळ हांव मेल्ली म्हण जाल्यार ह्या जन्मा संबंद अंगाक जाल्लो अनेक जन्मा तांणी कोणकी म्हाका म्हूण म्हणलेलें मनाक येना नशी. पळय मोहाक सिरकून कसं कसं कडेन करताच पळय ताका माय म्हणचे म्हूण तशी ताजे खातीर म्हणटात न्हय. गतवती वायौ देहापाये भार्य बिभ्रती तस्मिन् काये यावत् पवनो निवसति देहे. म्हळ्यार केद्दोळतय पवन म्हळ्यार प्राणवायू निवसति देहे देहांतो आसतकी तेद्दोळतय तावत् प्रच्छति कुशलम गेहे. खाली प्राणवायू असल्या पावना कळ्ळें. आतांचे नमून पळयल्यार जीव असल्या पावना सम सुखा ದುಡ್ಡು ಸುಖ ತಗೆಲಾಗಿ ತೆದನ ತಗೆಲಾಗಿ ಸಮಾಜ हातपाय घुवन वचून ना हांवें कोटी गटल्यान दुड्ड करून बेड रिडन जालां म्हळ्यार ताका हुंगतल नाची कोणाक एक रबयता तागेलो दुड्ड आसना ते दीस जाल्ले ताका निमगेतल जेन्नाची तागेले तूं कशें आसा म्हूण निमगेतल जेन्नाची तशी केद्दोळतय प्राणवायू देहांत आसकी तेद्दोळतय तागेले घरकडचे प्रयोग कशें तूं कशें तूं कशें आसता तागेले दुड्डू हे सुखा आत्ता ते सरसाका एक फुडली श्लोकांत ते पळयना तेदना जीव स्थितली काळ निमगुचे म्हूण आशिल्लें. आतां तशें न्ही दुड्डू भांगर आस्ती पास्ती असवे तागेले वता जन. मागीर गतवती वायौ देहा पाये आतां एका पंत शरिराक पाययले कळ्ळें. तें कसं की चडून जावन प्राणय गेल्ले गतवती वायौ वायू म्हळ्यार तेंची प्राणवायू गतवती हांगा दुखून चमकले म्हळ्यार ताजे अर्थ कसले देह मेल्ले तेदना तितले प्रीती करतल बायल न्हय ते मडेला वच्चा बितकयती भार्या बिभ्रती तस्मिन् काये ते शरीर
बामण मेल्लेले शरीरच पळतात लागे वच्चा ती भित्त काही तशी आता क पंथ हा म्हण निमगेल नव्हे योग्य जावन असोची वाट कंची धर्मराय सांगत काही तर्को प्रतिष्ठ श्रुतयो विभिन्ना नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणं धर्मस्य तत्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पंथाः म्हळ्यारी महाजन म्हळ्यारी महाजन म्हण म्हळ्यारी सत्पुरुष खंयची वाटेर वताची तेंची योग्य मार्ग म्हूण कळवे म्हळ्यारी आम्ही महाजन म्हळ्यारी ऋषी महामुनी म्हणलेकेच त्यांनी देवाले परमात्म तत्व साधन करूक एकक मार्ग सोदून चमकल्यांची वय बे म्हळ्यार हे मार्ग म्हळ्यार आमी पंथ म्हण दवरयत कितलेस जैन म्हणले अनेक म्हणले दुसरेक म्हणले चारवाकवाद म्हणले कळवे अद्वैत अद्वैत विशिष्ट अद्वैत अशे पुरय लेखल्यार कितले मार्ग आसा पंथ म्हळ्यार मार्ग कळवे जाल्यार ऋषी आता वेद एक्कची वेदवाक एक्कची जाल्यार ते वेदवाक्याक भाष्य दिलेले ऋषीमुनी विंगड तांगेल मन तक्क त्यांनी भाष्य दिला कळलं आता म्हाका खंयचे एक विषय सांगला रे म्हाका कशी अर्थ जाता तशें हांव भाष्य दिवचें पुराय म्हाका अर्थ येयलेले विंगडा अर्थ जाल्यार बरीच म्हणून सांगू जायना ಒಂದು ಮಾರ್ಗ ದೇವರ ಬಳಿಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇರೆ आत्मतत्व सांगचक प्रत्येक ऋषी मनीन तांगेले म्हणलेले एक पंथ म्हळ्या मार्ग म्हणीत कळवे तशी त्यांनी अनुसरसून चमकल्याची त्यांची त्यांनी जगत्याक दिला खंयचे मत सम अद्वैत वे द्वैत वे विशिष्टाद्वैत वे अनेक वे दुसरेक वे असल मस्त मीमांसकनी म्हणून म्हणटा पळय आमी तशी खंयचे रितीर चमकला रे सम म्हण म्हळें की विवेचन करच्याक आमकां जत्वे ना न्हय तशी जाल्यार एक कसलें म्हण म्हळ्यार समा जल्लो मार्ग खंयचो मस्त साधू जन खंयची वाटेन परमात्माक अर्थ करून घेवचे खंयची वाट तांणी धरला खंयची तांणी आमकां दिला तांतू आमकां मस्त विवेचन करूंक सामान्य जनाक तर्क करून हेंचे सम तेंचे वाट सम हेंचे सिद्धांत सम तेंचे सिद्धांत सामान्य जनाच्या न्यापरे साध्य ना जाल्यार कोणकी एक गोत्तशील जना पळय हे सिद्धांत सम्मस म्हण जगत्याक सांगला म्हण जाल्यार ते सिद्धांता प्रकार त्या मार्गा प्रकार वच्चे लायक तेंची पंथ हा तेंची का मार्ग समजावन आशिल्लो म्हण आनी तो यक्षान निमगेले काच्या वार्तिका तो सांगतरस काच्या वार्तिका म्हण म्हळ्यार प्रतिनित्याचे मुख्य वार्त खंयचे दैनंदिन वार्ते आमी पेपर वाजिता पळय आईची वार्ते अशी आईचे रेडिओर आयकताचे आईची न्यूज वार्ते म्हळ्यार न्यूज तशी काच्या वार्तिका दिसाचे एक स्पेशल न्यूज कसो न्ही म्हण म्हळ्यार तो सांगता पळय अस्मिन् महामोहमये कटाहे सूर्य अग्निना रात्रि दिवेंधनेन मा सर्तु दर्वी परिघट्टनेन भूतानि कालः पचती इति वार्ता म्हळ्यार तो सांगता काल म्हळ्यार काल म्हणलो महापुरुष महामोहमये कटाहे महामोह म्हणलेले हे ब्रह्मांड कटाह म्हळ्यार ब्रह्मांड कटाह सगळे ब्रह्मांड ताका आमी कटाह म्हणचे ब्रह्मांड म्हणलेली एक आवरण असूचे म्हण लेखल्यार ते कटाह म्हणजे कळ्ळें तांत भितरी महामोह कैते ब्रह्मांडांत भरला कसो न्ही सुरवे देवान प्रकृतीस्थ गुण ताजे निमती मोह ममकार अंधकार भरून मागीर जिवां सृश्टी केलेलो तशी तसल ब्रह्मांड कटाहांतो समस्त प्राणीक भरली कैताड मागीर सूर्य अग्निना रात्री दिव इंधनेन सकाळी रात्री म्हूण म्हणलेले इंधन म्हळ्यार कसं म्हणचे आतां आमी उज्ज जावका जाल्यार राकूड घाले राकूड इंधन जालें तशी हांगा हगल रात्री म्हळ्यार सकाळ रात्री म्हणलेले इंधन सूर्यो अग्नी कळ्ळे सूर्य म्हणलेले एक अग्नीक प्रज्वल कोरनो मागीर वयर तोग्ग करतके पुराय जिवांक कसं न्ही दौलो खंयचो मास ऋतू ते पळय दौलकय त्या वैरी तोग्गू कोरनो पुराय जिवांक हांगा दिला पळय पचती तांकां पुराय जिवांक तो पचती म्हूण म्हळ्यार
पोट्टां भितर गेल्यार जीर्ण जेवच्याक पचना म्हणचे तसलें हांगा पचती म्हणल्यार कसलें म्हणल्यार सिजोवन काडचे भाजून काडचे ताकाय पचना म्हणटाचे तेंचे प्रतिनित्याचे वार्ते म्हळ्यार वार्ते म्हळ्यार कसं न्ही ನ್ಯೂಸ್ ನವೇ ವಿಷಯ ಅಂತ ಐಚಿ ವಾರ್ತೆ ಈ ಇಂದಿನ ವಾರ್ತಾ ಕಲಾಪಗಳು ಟುಡೇಸ್ ನ್ಯೂಸ್ तशी पुरे येता पळय टीव्ही री पेपरांत पुरे नवो विशय कसो आयचो म्हूण नवो विशय कसो न्ही काल्ला पुरुशू तो केन्नाय आयुश्य गिळतर आसता ते एक नवो विशय मागीर मनुश्य तागेले आसे आकांक्षे म्हळेलांत पायी परा म्हणून नंबून बसला शिवाय आज कसं जावन गेला त्या खंडीत जावन आलोचन करना कळ्ळें ये काला पुरुषा निमती मिगेले हगलू रात्री म्हळ्यार सकाळी रात्री म्हणून कोरून मिगेला आयुष्य गिळतरस एक गंटू जाल्यार मिगेला आयुश्यांत एक गंटू गेल्लो कोणें आलोचन करता ते ना नवे एक क्षण एक घंटो आयचे दिसा व्यर्थ केल्ले म्हूण सांगून कोणें लेखतावे ना नवे नी जावन आमी जन्मदिना म्हणून करता पळय तेजो ना ताजी कसलो अर्थ म्हण एक वर्स हांव व्यर्थ केलें दिसता देबा हे वर्सांत कोणी हांव साधन करचें तशें करी म्हण देवाले मागू काय मनशाल जीवन म्हळ्यार कसलें मनुष्य जन्म कसला येता मनशाला आयुश्य प्रमाण कितलें तसलें हांव करचें साधना कितलें केल्लें कितले दिसांत कितले वेळ व्यर्थ केल्लो ह्या पुराय कळ्ळेल जाल्यार मनुष्य सादारण पुराय जन मुक्तीक वता आशिल्लीची तशी जावन आमी ह्या पुराय शिकनातला रे अमोघ जावन आशिल्लें एक मनुष्य जन्म कळ्ळें अमोघ म्हळ्यार कसो न्ही व्यर्थ जायना अशें वच्चो का जाल्यार मनुष्य जन्म मोघ म्हळ्यार व्यर्थ जावन वता आतां यक्षू वापस प्रश्न करता व्याख्याता मे त्वया प्रश्न याथातथ्यं परन्तप पुरुषं तु इदानीं व्याख्याहि यश्च सर्वधनी नरः म्हळ्यार यक्ष म्हणटकय तूं मिगेल पुराय प्रश्न सम उत्तर दिला तशें जावन आनीक म्हाका ಸ್ವಲ್ಪ प्रश्न निमगुया म्हूण दिसता आज सांग पुरुष म्हळ्यार कोण सर्वश्रेष्ठ धनीक कोण कडेन युधिष्ठीर सांगतकय पुरुष म्हळ्यार दिवं स्पृशति भूमिं च शब्दः पुण्येन कर्मणा यावत् स शब्दो भवति तावत् पुरुष उच्यते म्हळ्यार कोणाल पुण्यकर्मान एक पळवो अमकीत पुण्यवंत मनीस म्हणून तागेली कीर्ती स्वर्गा भुंयतू केदोळ थंय आसता पळय तेदोळ थंय त्या मनशाक पुरुश म्हण येता म्हण आतां आमकां आश्चर्य दिसता ह्या उतर आयकतना आमी पुरुश म्हणजे कोणाक धरली मनशांक पुरुश आनी स्त्री म्हळ्यार भेद आमी करताची जिवींतू न्हय जाल्यार हांगा स्त्री पुरुश म्हणलेले विंगड विशय तो कळ्ळें ताका लिंग भेद म्हणटाची जाल्यार सादारण पुरुष म्हणलेले कसल्याक सांगचें म्हण पुरात सरती म्हळ्यार पुरा म्हळ्यार देह पुरात सरती विंगड देह घेवन येता म्हळ्यार वय न्हय एक जीवात्मो तो विंगड देह घेवन येता देखून ताका पुरुश म्हणचें हांगा पुरुष स्त्री देह घेवन आयल्या स्त्री पुरुष देह घेवन आयल्या पुरुष ते हांगा देह घेवन आयिल्ले नंतर वयची लिंग भेद ना नातल्यार एक जिवाक पुरुष म्हणून म्हणटाची तशें युधिष्ठिरान सांगचें कसं न्ही म्हळ्यार एक पुण्यात्म जावका तो पुरुष म्हळ्यार इत्याक म्हळ्यार ताण केले पुण्य कीर्ती ताण केले पुण्या कामाची कीर्ती स्वर्गा भुंयतू समीत सांका पुरय स्वर्गांतूल जनांनी सांका भुंयच्या जनांनी सांका आनी केदोळ त्या स्वर्गांतू भुंयतू तागेले कीर्ती आसता की तेदोळ तो पुरुष म्हणून घेता म्हणून तशी मस्त काही महापुरुष महात्मा सकडे मस्त काही जन मेळनाचे भारी कश्ट मेळच्याक कळ्ळें मनशान तागेल पुण्यकर्मान चड म्हळ्यार 1-2 शतां मानतय ताणें प्रसिद्ध जावन आसोयत जाल्यार भुंयतू पुरा हय कडेन तागेले कीर्ती सांगताची म्हूण सांगू खंयचे एक प्रांत्यार तागेले कीर्ती सांगू पुरोची वरलेले कडेन पुरय तशी पुण्यकर्म केल्लो म्हूण सांगू जायना तशें जावन सर्व कडेन भुंयचेर सर्व कडेन आनी स्वर्गांतूय कोणाल कीर्ती आसता तो पुरुष म्हणून घेता मागीर धनीक कोण म्हळें तो सांगता तुल्ये प्रिया प्रिये यस्य सुख दुःखे तथैव च अतीता नागते चोभि स वै सर्वधनी नरः प्रिय अप्रिय सुख दुःख
पुरे कोणाक समान जावन आसता तो सर्वश्रेष्ठ जावन आशिल्लो धनिकू म्हळ्यार पळय सकले ऐश्वर्य संपन्न धनिक कोण म्हणून प्रश्न निमगे यक्षान कोण आम्ही जाल्यार कसं सांगताचे रोड संपत कोणाला असं तो धनिको म्हणटाचे जाल्यार युधिष्ठिरान ते सांगनी पळय तो सांगता प्रिय अप्रिय एकलेक कोण काण घेता तो ऐश्वर्यवंत म्हूण तशें जाल्यार युधिष्ठिरान सांगचे धनीक म्हूण सांगचे ते धनिकता म्हणटा पळय तो विशय द्रव्य संबंध पाविल न्ही द्रव्याक म्हळ्यार संपत्ताक संबंध पाविल न्ही नवे मनाक संबंध पाविल जाल्ले म्हळ्यार आतां आमके कसकी जायना नतिले विशय कळ्ळो नज्जशील विशय तेतून आमकां दुख्ख जाता कळ्ळें अप्रिय वार्ते म्हणटाचे तेन्ना आमकां दुख्ख जाता जाल्यार खुशयेचे विशय येतना संतोष जाता तेन्ना दुख्ख येतना मस्त दुख्ख करताचे आमी संतोष येतना नांचून उडताचे जाल्यार कोण संतोष येतनाय उडना दुख्ख येतनाय भगवाना तो मांद्र धनिको म्हूण कित्याक म्हळ्यार पळय दुख्ख मनशाक दुख्ख इत वय न्हय आतां कसले कश्ट येयले त्या मनशा दुख्ख इत वय न्हय जाल्यार आनी कसलें म्हळ्यार कसलें एक दुख्ख येयल्यार आयिल्ले पुस्सनी गेल्ले म्हूण सांगू येतवे ना न्हय ताजे कसं कितें अनभविसूचे तितले अनभविसून मागीर नवते वच्चे तशी दैवीक जावन कसले आतां दुख्ख की सुख की प्रयवचे दैवीक जावन म्हळ्यार दैवदत्त ते आमी करचे न्ही ते आमगेले कर्मा प्रारब्धाक समजावन देवान दिवचे जाल्यार कोण सूख येतना मस्त बेजार कर दुख्ख सूख येतना मस्त उडना दुख्ख येतना मस्त बेजार करना ताका सुख दुख्ख समान जावन दिसता तेन्ना तो संतोशारी आसता कोणाक मना संतोष आसता तो धनिकूची म्हूण सांगून म्हळ्यार आतां केन्नाय कसं न्ही म्हळ्यार दुख्ख धक्का येयल्यार जबो कसले जाय म्हूण आश पावल्यार तागेले सरची म्हूण ना आशी तशें जावन कोण समचित्तार आस तोच धनिकू म्हूण सांगून हांगा म्हणलां तशी कृष्णाने सांगला न्हू भगवद्गीतेन तो समदुख्ख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीरः तुल्य निंदात्म संस्तुती म्हूण कोणाक सुख दुख्खय समान जावन आसतकी कोणाक मत्ती कुडको पातोरू भांगर समान दिसतकी आनी खुशी जेवचे विशयांत न्ही दुख्ख जेवचे विशयांत समान मनार तो आसतकी तोची धीरू म्हूण धीर म्हळ्यार ज्ञानी म्हूण सांगून तशी आनी हाजे पशी फुडें एक पंत धनिक कोण म्हूण म्हणटना कोणाक आशी ना तोची धनिक म्हूण म्हणला तशी हांगात युधिष्ठिरो ज्ञानीची संपत भरीत जावन आशिल्लो धनिकू म्हूण म्हणटा ही ताका म्हळ्यार ज्ञानी जावन आशिल्ल्या मान सुख दुख्खांत समान दृश्टी सुचे प्रिया प्रियांतू सकडी समान दृश्टी रसूचे कसले व्यत्यास ताका दिसना ज्ञानी मनशाक तशें जावन सामान्य मनशा या परे साध्य ना जाल्यार ज्ञानी जाल्यार साध्य तशें जावन ज्ञानी जालोची महाधनिकू म्हूण सांगून तो सांगता धर्मरायाले उत्तर ऐकून यक्षा भारी संतोष केलो कडेरी ताणें म्हणली की तूं धनीक कोण आनी पुरुश कोण म्हणलें यथार्थत्य म्हळ्यार कशी सांगता तशी तूं व्याख्यान केलां आतां तुगेलें पुरें उत्तर ऐकलां म्हाका भारी संतोष जालो तुगेलें खंयचे जो एक भावाक वांचयता सांग कोण जाय म्हूण सांग खंयचे भावाक वांचोका म्हूण सांग म्हूण कडे युधिष्ठिरू एक चूर आलोचना करनाके कुठल्या सांगतके पळय मी गेलो नकुल म्हूण भाव आस पळय यो वंगस पळय हाका जिवंत कर तूं म्हूण कडेरी यक्ष भारी आश्चर्यार सांगतके युधिष्ठिरा भीमसेन तुगेलो भारी प्रितीचो अर्जुन निजावन आतां युद्ध जाल्यार मुखारसून तुका भीम जेवो अर्जुन जेवू काचीची तशें आसतना भीमा सोण तांतूय तुगेली मावशी ती कोण माद्री तिगेल पुत्ताक जिवंत करी म्हूण कसले सांगता कडेरी म्हळ्यार नकुलापशी भीम पराक्रमी भीमाक 10,000 हस्तीची बल आसना तसं जाल्यार महापराक्रमी भीमसेना सोडून नकुला कसल्याक तूं वंचय सीता
म्हूण म्हणलेलें ताजी कसो विशय कसो तें म्हूण म्हणलेलें एक आश्चर्य ताका तो निमगी तरस पांडुपुत्र तुम्ही भीमालांनी अर्जुनाला बाहुबला निमतीची संतोषा रसाची कसले म्हूण म्हळें खंडीत आमी युद्धांत गेलवताची म्हूण म्हणटना तुगेले भीमाक की अर्जुनाक की वांचे म्हणचे सोड नकुला वांचे म्हणून कसले सांगता त्या वेळार धर्मरायूय सांगता काय धर्म एव हतो हंती धर्मो रक्षती रक्षित म्हणस नमे तस्मात धर्मम न त्यजामी मानो धर्मो हतो वदीत अंध्रशंसस्य परो धर्म परमार्थाच्च मे मतम अंध्रशंस्यम चिकीर्षामी नकुलो यक्ष जीवतो म्हणत काय म्हळ्यार धर्मो नाश केल्यार आमी त्या म्हळ्यार धर्म नाश करचे म्हळ्यार कसले धर्मार चलना शिरपचे जेवो धर्माक विरुद्ध जावन चलचे तसं धर्म हंतकाक धर्म नाश करता म्हणस कोण धर्म रक्षण करता धर्माचरण करता ताका धर्मूची संरक्षण करता म्हणस तशें हांव पळय तूं कसलें सांग म्हाका भीमसेन प्रितीचोची अर्जुनय प्रितीचोची तांगेले दोग जनाल धैर्याचे हांव युद्ध करचें भायर सरलो तें मागीर हांव ना म्हूण म्हणा जाल्यार हांव म्हगेले स्वार्था खातीर धर्म त्याग करना कळ्ळें तशी इत्याक म्हूण म्हळ्यार धर्म त्याग केलो म्हूण जाल्यार त्या धर्मा निमतीची आमी मरण पावताची आमकां रक्षण करना धर्म तशी आनेक कसो म्हूण म्हळ्यार हांव दयापर जेवका म्हूण लेखून म्हगेली एक तपस्येते पुरे प्राणीलां तो दय दाखयता म्हूण म्हळ्यार तशी आसता तशें हांव न्हू नकुल जिवंत जावो म्हूण कळ्ळें हांव हांगा धर्म सूक्ष्म कसले नकुलान वांचेलान तो कसो धर्म पालन केलो धर्मराया तुवें म्हणून यक्ष म्हणटना तो सांगता तुका सांगता धर्म सूक्ष्म कसलो म्हणून पळय आयक पळय म्हगेल्या अन्नाक कुंती माद्री 2 जन बायलो पतिव्रता स्त्री 2 जन आनी पुत्रवती अन्यक कसलें म्हूण म्हळ्यार आतां आ भीमा जेव अर्जुना वांचयल्यारी कुंतील चेडूं वांचलीची म्हूण जाता माद्रील चेडूं गेल्लीची म्हूण कळ्ळें तेदना माद्री मरण जाल्ला ती गेले जाल्यार ती पुत्रवती जाता कुंती म्हाका कशी अम्मकी माद्री म्हगेल्या अम्माची तांगेले 2 जनाल मध्य हांव कसलेंय तारतम्य करना तशें हांव न्हू म्हाका 2 जनाल विशयी ते कळक गौरव आस विश्वास आस तशें हांव यक्षा तूं नकुलाकचे वांचून दी यक्षा भारी संतोश चितके तो सांगत की तुका अर्थकामापशी श्रेष्ठ धर्म म्हूण तूं दाखोवन दिलें न्हय गे म्हाका भारी संतोश जालो तुगेले 4 जन भावंडाय उठयताचे पळय कळ्ळें तन 4 जन वंताची भ्रातरः सर्वे जीवंतो म्हणून सांगले कुडले भीमो अर्जुनो नकुलो सहदेव पुरे न्हिदा तुकून उठयल्या बरें उठान बसलीच काय तांणी ना भूक ना तांकां कसलें ना तांणी न्हीद काडून उठयल्यांची म्हूण लेखू का तांणी खातीर येयली तांणी येत म्हणून उदापीच्या भायर सरतना गेल्लीची आतां तांकां तांणी ना भूकय ना तशें जाला कळ्ळें हांगा युधिष्ठिरा भारी संतोश जाले म्हगेले भावंड पुरे वांतली म्हूण सांगून भारी संतोश जाले आनी यक्षाले म्हणाल काय पळय तूं यक्ष न्हय म्हूण म्हाका कळ्ळां आतां इतले प्रश्न तूं निमका जाले तूं सामान्य यक्ष न्हय म्हूण म्हाका कळ्ळां तूं एका पांयार रबला हांगा सरोवरांत वय तुगेलें निज स्वरूप कसलें तूं कोण खंयचे देवती तूं अन्य कसं म्हळ्यार तूं जेवो एकादश रुद्रान तूं लेखलो की अष्टवसून तूं लेखलो की सप्तमरुत्तान तूं लेखलो की महेंद्र तूं अन्य कसं म्हळ्यार म्हगेले एक भवांकय 1 लक्ष सैन्या म्हणटू एक वेळाक 1 लक्ष सैन्य एद्र आयल्यार तांकां युद्ध करचें सामर्थ्य कसं तशी जाल्यार हे 4 जनाकय तांणी एक लक्ष सैन्या म्हणटू युद्ध करताची जाल्यार त्या 4 जनाक एक कालान तूं संहार करचें ते थल सामर्थ्य तुगेलें आस म्हूण जाल्यार तूं सामान्य न्हय कोण म्हूण सांग आनी कसं म्हळ्यार पळय हांकां येद्दोळ जल्लेल कसलें येगोत ना तूं तांणी 4 जनी जीव जावोची म्हूण सांगले कुडले न्हिदा तुकून उठयल्यार उठोन बसले तांणी कळ्ळें ते तुगेली दयाची तितली दय कोरका जाल्यार तितलेक हें तुगेलान तो तितलेक शक्ती सुका जाल्यार तूं कोणके एक श्रेश्ठ मनुष्य असको कोण म्हूण सांग जावो तूं आमगेलो आनु पांडू चक्रवर्ती विंगड रुपार आयला बाय कसलें तेन्ना तो सांगता की ना तूं पांडू चक्रवर्ती न्हय हांव पांडू चक्रवर्ती न्हय जाल्यार तुगेलो आनूच हांव कसं म्हळ्यार हांव यमधर्म तुका पळोवचे खातीर हांव हांगा येयलो कळ्ळें युधिष्ठिरा म्हाका
जाय जाल्यार नमुने शरीर घेवन येवचें जाता. अन्य कसं म्हण म्हळ्यार मिगेल शरीर कसलें म्हूण तेंवूय सांगता. यश, सत्य, धम, शौच, ऋजुत्व, लज्जा, अचापल्य, दान, तपस्सु, ब्रह्मचर्य हेच प्रेमी गेले शरीर कळवे. अहिंसे, शीतोष्ण सुख दुःखांतु, समत्व, शांती, तप, अंतशुद्धी, बहिशुद्धी, मात्सरी नान शिरपचे हे पुरे कोणाला अंगांत तसं त्यांनी म्हाका पळयताचे. तुका हें पुरे गुणशील दिकून तुका हांव दिसलो कळवे. अन्य कसं म्हूण म्हळ्यार तूं अन्य लोभ, मोह, मद, मात्सर्य पुरे जयसून घेवन कळ्ळें तुका षड्वर्गाचे बाध ना जाला. तशें जावन घे तुका बरें जाता. तुगेलो हांव यमधर्मूचाम तुगेले सात्विक गुणाचे परीक्षा करचे खातीर हांव हांगा येयलो. तूं कितले दयापर म्हूण म्हणलें कळ्ळी म्हाका. भारी संतोश जालो म्हाका. हे युधिष्ठिरा तुका कसलो वर जाय म्हूण निमगे तुका जाय जाल्यार वर दिता. ये ही मे पुरुषा भक्ता न तेषामस्ती दुर्गती. मिगेल भक्त सकड कोण कोण आसा तांक्यात नाही वायट जायना. त्या मिगेले एक वचन तशें जावन तुका कसो जाय निमगी म्हूण कडेरी तो सांगता. हांव हांगा येयल कसले गो तसो मिगेले एक ब्राह्मण येवन म्हाका गुंचम कलता गेले. अरणी संहित जावन असोचें मंथन एक जिंके ताजी शिंगा सिरकान धाबिले. तशें जावन सुरवेक ते ब्राह्मणाला अग्निहोत्र लोप जेवचें नज ताचे खातीर हांव बग्गी हांगा येयलो. आतां सुरवेक म्हाका तें अरणी मंथन मेळचें तशें करी. ब्राह्मण तागेलो अग्निहोत्र कोरो सुरवेचे वर ते म्हणटा कळवे. कडे तो म्हणटा की त्या जिंके वेश घालून येयला वची घे तुगेलो वटू इतले पुरे जिज्ञास धर्म जिज्ञास कोरक आशिल्लो म्हाका. ताजे खातीर हांव तुका हांगा आपोवचे खातीरच त्या जिंकेक दामडांक जिंके वेश घालून येवन अरणी मंत घेवन धाविलो म्हणटा. आनी इतले बद्द सांगले यमधर्म मागीर युधिष्ठिरा सांगता घे जायत हें वर तुका मेळ्ळें कळवे. आनीक वर निमगी तेंवूय दिता हांव. तेन्ना तो सांगता अरण्यवासांत हांव 12 वर्ष थंय आमी अरण्यवास केले आनी मुखार अज्ञातवास जेवचे आसा 1 वर्ष. ते 1 वर्षांत आमकां कोणेय गुर्ती सुच्या साध्य जायना अशी वर दी कळवे. भगवंत यो ताणें तशें सांगलो कळ्ळें. यमधर्म म्हणके जायत दिता हांव तुका म्हूण कळ्ळें. मागीर सांगके पळय मिगेले वर प्रभावा निमती तुमगेले रुपार तुमी विश्व पर्यटन जाल्यार करे तुमकां सोदून काडूंक कोणाच्यानय सादिना. इतें म्हळ्यार हांव वर दिला तुमी कोणाकय दिसूं नज म्हूण. जाल्यार एक सलहे दिता तुमगेले अज्ञातवास विराटरायाले राज्यांत करेची कळवे. थंय तुमगेले गुर्तू कोणाकय मेळना. तुमकां इच्छेशील वेश घालून तुमी आसूं येता. आनीक कसं म्हळ्यार तुमी कसलो वेश धारण करका ताका कसलो प्रयत्न करका म्हणना. मना संकल्प केला जाल्यार हांव अमके तशी दिसूं तुमी तशी दिसताची कळवे. तशें जावन घेया हें ब्राह्मणाक तुमी हें अरणी व्हरून दियाची आनी तुका आनीक वर दिता म्हूण म्हणटा. म्हळ्यार तुका 2 वर दिल पळय हांव जाल्यार मिगेल मना तृप्ती ना. तुका आतां 3 वर दिता. तूं श्रेश्ठ वर निमका महत्वयुत वर निमगुका म्हूण म्हणटा. युधिष्ठीर सांगके देवदेवो मया दृष्टो भगवान साक्षात् सनातनः यम ददासी वरम तुष्टः तम ग्रहिष्यामहं पिता. पळय तुका पळयलें प्रत्यक्ष जावन कळवे. तशें जावन आनी आतां तुगेलें निमगुच्या म्हाका कसलें ना जाल्यार तूं संतोश मनार म्हाका कसो दिता तें हांव स्विकार करता म्हूण सांगून सांगता काय. आनी म्हणटा कसो न्ही म्हळ्यार पळय सुरवेक म्हाका नीचावन वर कसो जेवपाक गोसोय. जयेयम लोभमोहम च क्रोधम चाहम सदा विभो दाने सपि तपसी सत्ये च मनोमे सततम भवेत. हांव तुगेलो अनुग्रहान लोभ मोह क्रोध असल महाशत्रू सर्व कलांतूय जयसून घेवका आनी दान तप सत्यनिश्ठेन तुजें मिगेल मन आसचें तशी जावका. यमधर्मा भारी संतोश जालो की तूं कसकस सकड निमगेला तुका हे पुरे गुण मेळचे तशी करता. मिगेल अनुग्रहान सर्वय जाता म्हूण सांगून यमधर्म सांगता न्ही तो थंय दुखून अंतर्धान जाता. हांगा भीम अर्जुन नकुल सहदेव पुरे उठयलीची तांगेले आयास पुरे परिहार जाला. युधिष्ठिरा लागीं आश्रमाक वचून थंय अरणी खातीर राखून बसला काय तो ब्राह्मण तागेले अरणीनी मंत्रदंड हाडून दिताचे म्हूण
युधिष्ठिरू कसं करता ते ताका दिवयता ब्राह्मणाक आनी तागेल्या त्या आश्रमा भितर बावंडा घेवन चमकला ब्राह्मणा अरण्य दिला तो आश्रमा राखून बशिलो आनी तांणी तेंची ಸ್ವಲ್ಪ काळ आसताची तशी हांगा पळय भीमू आनी नकुलू सहदेव अर्जुन एक पंदगता प्राण म्हळ्यार मेल्ल्यांची म्हूण गेल्लेले तांणी वापास चैतन्य पावले कळ्ळें आनी बापूसु पुत्तांगेल समागम म्हळ्यार कोण युधिष्ठिर आनी यमधर्माल समागम हे पुरे काणे सोचे हे प्रकरण कोण वाजिता ताका मस्त कीर्ती लभ्य जातके आनी जितेंद्री जाता आनी मन निग्रह दवरूंक शिकता तो म्हूण सांगून हांगा महाभारतांत दिला हें आख्यान वाजिल्लें जनांक केन्नाय अधर्म कार्यांत तांणी प्रवृत्त जायनाची आनी मित्राल मदीं भेद करूंक प्रयत्न करनाची विंगडाल सोत्तू तांकां नाका विंगड स्त्रियांक भारी पवित्र दृश्टीन पळयतात तांणी तशी आनी क्षुद्र विचार तांगेल मना येना केन्नाय सत्पुरुश जावन वचून जीवन करतात तांणी म्हणून वैशंपायन ऋषी जन्मेजय सांगता आनीच काणी आमी फाय पळया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।